महाराष्ट्राच्या पर्यटनाचा मानबिंदू आणि जागतिक कीर्तीचे पर्यटन स्थळ असलेल्या माथेरान गिरीस्थान नगर परिषदेत सध्या कर्मचाऱ्यांचा भीषण तुटवडा निर्माण झाला आहे. मंजूर असलेल्या 13 राज्यस्तरीय संवर्गातील पदांपैकी तब्बल 10 पदे रिक्त असून सध्या अवघ्या 3 अधिकाऱ्यांवर संपूर्ण नगर परिषदेचा भार चालला आहे. माथेरान नगर परिषदेमध्ये अभियांत्रिकी, जलपुरवठा, लेखापाल, नगर रचनाकार आणि स्वच्छता निरीक्षक यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विभागातील पदे रिकामी आहेत. त्यामुळे मालमत्ता कर वसुली, शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि रोजच्या प्रशासकीय अहवालांवर मोठा परिणाम झाला आहे. कर भरूनही नागरिकांना साध्या कामांसाठी महिनोमहिने हेलपाटे मारावे लागत आहेत. विशेष म्हणजे या रिक्त पदांसाठी गेल्या 2 वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. नगर परिषद प्रशासनाने 13 फेब्रुवारी 2024 रोजीच संचालनालयाकडे पदे भरण्याची मागणी केली होती. त्यानंतर 2025च्या निवडणुकीनंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनीही 6 मार्च 2026 रोजी आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालनालयाला पुन्हा सविस्तर पत्र पाठवून ही पदे तातडीने भरण्याची आग्रही मागणी केली. मात्र 2024 ते 2026 या 2 वर्षात वारंवार पत्रव्यवहार करूनही नगर विकास विभागाने यावर कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. प्रशासनाच्या या उदासीन धोरणामुळे स्थानिक करदात्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून नगर विकास विभागाच्या कार्यपद्धतीवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शासनाने या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन सर्व रिक्त पदांवर तातडीने कायमस्वरूपी नियुक्त्या कराव्यात अशी मागणी नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी केली आहे. अन्यथा पर्यटन नगरी माथेरानमधील प्रशासनावरील ताण वाढून नागरिकांचे हाल अधिक तीव्र होतील असा इशाराही त्यांनी दिला आहे. 2 वर्षांचा पाठपुरावा निष्फळ ठरल्यानंतर आता तरी शासन या रिक्त पदांचा प्रश्न सोडवणार का, याकडे सर्व माथेरानकरांचे लक्ष लागले आहे. जनोदय करिता गणेश पवार, कर्जत.